हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लेट्स कुक इन माय किचन. माझं नाव राखी आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वर्षभराच्या साठवणीतील आपला काळा मसाला, ज्याला आपण कोल्हापुरी मसाला सुद्धा म्हणतो. बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठल्या मिरच्या वापरलेल्या आहेत, मिरच्यांचे प्रमाण किती आहे, त्याच्यासोबत गरम मसाले कुठले कुठले वापरलेत आणि त्या गरम मसाल्याचं प्रमाण सुद्धा. त्याच व्यतिरिक्त याला भाजायचं कसं, कंडापमध्ये नेताना कुठली तयारी करून घेऊन जायची, किती वेळ भाजण्यासाठी आपल्याला टाईम लागू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती मी याच्यामध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता, मी इथे 2 किलो लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. मी 2.5 किलोच्या प्रमाणे मसाला बनवते. 2.5 किलोमध्ये जवळपास 6 ते 6.5 किलो मसाला बनतो. याच व्यतिरिक्त तुम्हाला जर का 1 किलोचं प्रमाण हवं असेल तर ते सुद्धा प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, मला फक्त तुम्ही कमेंट करा. आणि या व्यतिरिक्त मी 2 किलो लवंगी मिरच्या घेतल्यात आणि ह्याला 2 दिवस चांगला कडकडीत उन्हात वाळवलेलं आहे. वाळवण्याची पद्धत फक्त एकच आहे की जेव्हा पण ऊन पडेल तेव्हा 2-3 तास 2 दिवस वाळवा आणि आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या छानपणे सुकून जातील. मी बिना देठाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देठाच्या मिरच्या आणून नंतर त्याला काढूनही वापरू शकता. याच व्यतिरिक्त मला मसाला जो आहे ना तो झणझणीत हवा होता, म्हणून मी 2 किलो लवंगी मिरच्याचा वापर केलेला आहे. जर का तुम्हाला मीडियम स्पायसी हवा असेल किंवा थोडं कमी तिखट लागत असेल तर तुम्ही अर्ध्या मिरच्या लवंगी घेऊ शकता आणि अर्ध्या पांडी मिरच्या घेऊ शकता. फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या व्यवस्थित कडकडीत छान उन्हामध्ये सुकलेल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला मसाला भाजताना ते एकजीव भाजला जातात आणि मसाला आपला जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. तर ह्या 2 किलो लवंगी मिरच्या आहेत आणि ह्या 2 किलो लवंगी मिरच्यासोबत मी अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे. तर बेडगी मिरचीला पण सेम केलंय मी. त्याला व्यवस्थित चांगलं कडकडीत उन्हात वाळवलेलं आहे 2 दिवस आणि फक्त चेक करायचं की तुटतंय का नाही तुटत आहे आणि त्याप्रमाणे समजून घ्यायचं की आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या चांगल्या वाळलेल्या आहेत. आणि ह्याच व्यतिरिक्त मी तुम्हाला पुढे दाखवूनच देईल की मी कसं प्रमाण घेतलेलं आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲडसुद्धा करेल पूर्ण लिस्ट की मी कुठून घेतलं आहे, त्याचं प्रमाण किती आहे आणि त्याला किती पैसे लागले ते सुद्धा. तर आता हे झालं आपलं मिरच्याचं काम. मिरच्यांसकट आपल्याला काय काय पुढे घ्यायचं आहे मसाल्यांचं त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती देते. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा फक्त हे मसाल्याचं असं ओव्हरऑल बघून घ्या की मी इथं कुठले कुठले मसाले वापरलेले आहेत आणि त्याच्यासोबत मी खोबरंसुद्धा कसं घेतलेलं आहे, वरतून तेल किती वापरलेलं आहे आणि कांदा जो आहे तोही मी कसा घेतलेला आहे. काही लोक काय करतात ना, कांदा जो आहे तो सुकलेला वापरतात, तर त्याचं काय करायचं तेही मी तुम्हाला सांगेन. तर सगळ्यात पहिले इथे मी घेतलेले आहेत शहाजिरे. शहाजिऱ्यासोबत मी इथे घेतलेले आहेत नॉर्मल जिरे आपले, त्याच्यानंतर मोहरी, नंतर मग खसखस. खसखससोबत नॉर्मल बडीशेप आहे, बिनावासाची बडीशेप आहे. त्याच्यासोबत हे सफेद तीळ आहेत, फक्त हे गावरान तीळ आहेत. तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला गावरान तीळ भेटले तर. त्याच्याच नंतर मी इथे घेतले चक्री फूल किंवा चक्री फुलासकट तुम्ही त्याला बादल फुलही म्हणू शकता. फक्त ट्राय करा की तुटलेलं नका घेऊ, गोल गोल घ्यायचा पूर्ण प्रयत्न करा, जेणेकरून ते एकजीव भाजलं जातं. त्याच्याच नंतर इथे मी घेतले जायपत्री. जायपत्रीसोबत मी इथे घेतलेली आहे मायपत्री. सेम दिसते पण काम वेगवेगळं असतं म्हणून त्याला वेगवेगळं घेतलेलं आहे. त्याच्यासोबत मी इथे काळी वेलची घेतलेली आहे किंवा मोठी वेलची म्हणू शकता त्याला, आणि त्याच्यासोबत मी हिरवी वेलची घेतलेली आहे, जी आपली चहाची किंवा मसाल्यातली वेलची असते ना ती वेलची. आता ह्याच्यापुढे मी इथे घेतलेलं आहे दगडफूल. दगडफूल घेताना आपल्याला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यायची की दगडफूल थोडंसं चाळून घ्यायचं, कारण की त्याच्यामध्ये खाली माती असू शकते. आणि त्याच व्यतिरिक्त मी इथे घेतलेलं आहे दालचिनी. दालचिनीचे आहे ना असे मोठे मोठे रोल होते, तर फक्त मी त्याला काय केलं, थोडंसं टेचून घेतलं किंवा असे तुकडे तुकडे करून घेतले, जेणेकरून आपल्याला भाजायला ते एकजीव भाजलं जातं. आणि ह्या दोघांच्या व्यतिरिक्त आता मी काय घेतलंय, तमालपत्र किंवा तेजपत्ता घेतला. तुम्ही काही, मला माहित नाही, लोक ऍक्च्युली खूप सारे तेजपत्ता तमालपत्र म्हणतात. फक्त याला मी कापून घेतलेलं आहे मधून मधून, अख्खे तेजपत्ते होते, जेणेकरून ते भाजायला सोपं जाईल म्हणून. त्याच व्यतिरिक्त हळकुंड आहे. मी जसं तुम्हाला म्हणले की मी व्हिडिओच्या शेवटी प्रमाण सगळं लिहून देईन, तर तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर हे सुंठ आहे. सुंठ पण आपण थोडं मोठं होतं त्याला मी तोडून घेतलंय फक्त भाजण्यासाठी सोपं होईल म्हणून. आता आहेत मेन मसाले. तर हे आहे लवंग. बघू शकता याची क्वालिटी किती छान आहे. त्याच्यासोबत मी लवंगसोबत मी काळी मिरी घेतली. काळी मिरीचं पण मी सगळ्या गोष्टींचं प्रमाण तुम्हाला शेवटी दाखवेलच मी. त्याच्यानंतर जायफळ आहे, 2 जायफळ घेतले होते अख्खे, त्याला फक्त मी तुकडे करून घेतले भाजण्यासाठी सोपं जातं म्हणून. त्याच्याच नंतर हिंगाचे खडे आहेत. जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा ते छान फुलतात, त्याच्यामुळे त्याला फोडायची गरज नाही पडत, नॉर्मल खडे घेतलेले आहेत. नंतर हे आहे नागकेशर. सेम काळी मिरीसारखं दिसतं पण ह्याची चव खूप छान येते. आणि त्याच्याच सोबत मी त्रिफळा घेतलेला आहे.
त्रिफळा पण सेम काळी मिरीसारखं दिसतं. हे मसाले जे आहेत ना आपल्याला एकत्र काय काय भाजायचे जे सेम दिसतात, म्हणून मी त्याचं प्रमाण जे आहे तुम्हाला सेम सेम दाखवते. त्याच्यानंतर ही कबाब चिनी आहे. मला मसाला स्पायसी हवा होता म्हणून मी कबाब चिनीचा वापर करते. जर का तुम्हाला एकदम झणझणीत नको असेल तर तुम्ही कबाब चिनी जी आहे ती स्किप पण करू शकता. आणि त्याच्यासोबत हे जे खडे आहेत ना, ह्या खड्याला जर का तुम्हाला असं वाटत असेल की जास्त मोठे आहेत, तर तुम्ही त्याला थोडेसे टेचून पण घेऊ शकता. बट युजली मार्केटमध्ये असे खडे मिळून जातात. तर हे जे आहेत आता हे मेन मसाले झाले, म्हणजे जे आपले खडे मसाले किंवा गरम मसाल्याचं प्रमाण आहे ना, ते झालेलं आहे. त्याच्याच नंतर मी आता इथे घेतलेत धणे. धणे मी गावरान धणे घेतलेत. शक्यतो माझा प्रेफरन्स तोच असतो की जर का गावरान जास्त भेटलं तर घेऊयात, कारण की माझ्या आईची रेसिपी आहे, त्याच्यामुळे मी तिलाच फॉलो करते सेम. जर का तुम्हाला गावरान धणे भेटत नसतील किंवा अवेलेबल नसतील तर तुम्ही इंदोरी धणे पण वापरू शकता. इंदोरी धणे पण छान असतात चवीला. आणि जर का नाहीच भेटलं तर नॉर्मल धणेही चालतात, असं काही खास फरक पडत नाही, फक्त चवीमध्ये थोडंसं इन्हान्समेंट होते, त्यासाठी मी गावरान धणे घेतलेत. आणि ह्या धण्याला मी फक्त काय केलं ना, एकदा चेक करून घेतलं की काही खडे वगैरे आहेत का नाही. नॉर्मली भाजायची वगैरे काही गरज नाही पडत, आपण हाताने जरी असं चुरलं ना तरी आपल्याला कळतं की आपले धणे कसे चांगले आहेत का थोडे सादळलेले आहेत. तर शक्यतो ट्राय करा की सादळलेले धणे नाही घ्यायचे आपल्याला. फक्त नॉर्मल जे कडक असतील, फ्रेश असतील ते धणे घ्यायचे आणि त्याला फक्त एकदा छान निवडून घ्यायचं की काही खडे वगैरे लागू नयेत म्हणून. आता ह्याच्यासोबत मी घेतलेला आहे कांदा. हा अर्धा किलो कांदा आहे 2.5 किलोच्या मसाल्याप्रमाणे. कांदा आणि लसूणचा वापर थोडा मी कमी केला, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो पुढे जाऊन जास्त टाइम टिकतो म्हणून. काही लोक काय करतात ना, कांदा 2-3 दिवस वाळवून पण घेतात, पण शक्यतो त्याला अगेन द सेम की त्याला परतायचंच असतं तेलामध्ये, म्हणून मी कांदा वाळवत नाही. असं नॉर्मल पातळ पातळ काप करून घेतलेत, जेणेकरून हे चांगलं छान भाजलं जाईल. फक्त भाजताना आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की जेव्हा आपण मसाला भाजायला घेतो त्यावेळेस एका कढईत वेगळं भाजायला टाकायचं, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. त्याच्याच नंतर मी इथं खोबरं घेतलेलं आहे. तर खोबऱ्याचं प्रमाण पण मी तुम्हाला पुढे देऊन देईल की मी किती घेतलंय. तर हे खोबरं जे आहे ना, हे मी फक्त किसून घेतलं अर्धा तास मसाला बनवायच्या आधी. आणि किसायचं कारण काय आहे ना, तुम्ही असे बारके बारके तुकडे पण करू शकता, पण आपण माणसं आहोत की आपल्याकडनं नॉर्मली कसं होतं ना की एकसारखे तुकडे केले जात नाही. मग ते भाजायला काही तुकडे लवकर भाजले जातात, काही तुकड्यांना वेळ लागतो, मग त्याच्यामुळे मसाल्याची चव बदलायचे चान्सेस भरपूर असतात. तर शक्यतो तुम्ही काय करा ना, खोबरं जे आहे ते किसून घ्या एका किसनीने. जास्त थोडासा टाइम जास्त लागू शकतो, बट आपलं खोबरं जे आहे ते एकजीव पूर्ण भाजलं जातं, त्याच्यामुळे मी किसून घेतलंय. तर मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही पण किसूनच घ्या, बाकी तुमच्या अकॉर्डिंगली बघू शकता. त्याच्यानंतर मी इथे 200 ग्राम लसूण घेतलाय. नॉर्मली याला एक दिवस आधी सोलून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि बनवायच्या वेळेस बाजूला काढलेला आहे. आणि ह्या मसाला जेव्हा आपण करतो किंवा कांदा आपला वाटायला घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला लसूण, खोबरं आणि कांदा तिन्ही वेगवेगळा वाटायचा आहे आणि नंतर मग कांदा आपला घेऊन जायचा. तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच की मी कशा प्रकारे वाटलेलं आहे वगैरे. तर मेन इन्ग्रेडियंट्स झाले, कांदा झाला, खोबरं झालं आणि आता हे लसूण झालं. त्याच्यानंतर मी मीठ घेतलंय, खडे मीठ. खडे मिठाचं ॲक्च्युली एक्झॅक्ट प्रमाण नाही आहे. मी 1 किलो खडे मीठ आणलं होतं मसाल्याच्या हिशोबाने. फक्त आपण जेव्हा कंडापमध्ये वाटायला जातो ना, तेव्हा ते वाटताना त्यांच्या हिशोबाने थोडं-थोडं मीठ करत टाकत जातात. म्हणजे आपल्याला असं एक्झॅक्ट प्रमाण द्यायची गरज नाही पडत. फक्त असं करू शकता, जर का तुमचा 1 किलो मसाला असेल किंवा थोडा कमी असेल, तर शक्यतो पावशेर अर्धा किलो मिठाचा वापर करा, जास्त वापर करू नका. आता इथे मी कढई तापवलेली आहे, जसं की बोलले मी तुम्हाला. पहिले आपल्याला कांदा भाजायला टाकायचा आहे. कांदा आपला भाजायला टाकला ना, जोपर्यंत आपले बाकीचे मसाले भाजून होतात तोपर्यंत मध्यम आणि एकदम बारीक गॅसवर कांदा छान भाजला जातो. एकदम ब्राऊन कलरने आपल्याला भाजायचा आहे, एकदम जास्त काळा पण नाही करायचं. तर त्याच्यामध्ये मी काय केलं, अराउंड 3 पळी तेल टाकलं असेल आणि सेम मोठे 3 टेबलस्पून किंवा 3 चमचे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलंय, जेणेकरून त्याला भाजायला थोडी मदत होते. तर याला आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर एका कोपऱ्यामध्ये म्हणजे एका गॅसमध्ये भाजायला ठेवून देऊ. बाकीचे मसाले आपले भाजून होईपर्यंत कांदा खूप चांगला भाजला जातो. आता मी इथे मोठ्या बुडाची कढई घेतलेली आहे. तुमच्याकडे नॉर्मल लोखंडाची कढई जरी असेल ना, तुम्ही तीही टाकू शकता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी शहाजिरे टाकलेत, नंतर नॉर्मल जिरे टाकलेत. म्हणजे जे एकसारखे प्रमाणात दिसणारे जे मसाले असतात ना, ते आपल्याला शक्यतो ॲड करायचे. मोहरी झालं, खसखस झालं, या सगळ्या गोष्टी ॲड करून आपल्याला बिना तेलाच्या भाजायच्या ह्या फक्त. बाकी पुढे कुठल्या कुठल्या गोष्टींना कसं तेल लागणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच. बट सध्या हे 4 पदार्थ बिना तेलाचे भाजायचे आहेत. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली बडीशेप पण भाजायची, बट ती राहून गेली, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. तर हे भाजून झाले मध्यम गॅसवर. आता आपण थोडंसं तेल टाकूयात आणि त्या तेलामध्ये आपण जे सारखे दिसणारे जिन्नस आहेत ना ते टाकूयात, जसं की लवंग आहे. लवंगला थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं. लवंग तेवढं वेगळं भाजलेलं आहे मी, आणि बाकीचे पुढे जाऊन काय काय जे मसाले एकत्र भाजले ते मी तुम्हाला दाखवून देते. तर मीडियम गॅसवर एक हलकंसं 2-3 मिनिटं भाजायचं आहे, फक्त जास्त नाही भाजायचं. नंतर परत मी कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी कबाब चिनी टाकलेली आहे. त्याच्यानंतर त्रिफळा टाकलेला आहे आणि पुढे जाऊन काळी मिरी पण ॲड केलेली आहे.
आणि जे हे असतं ना, म्हणजे मला परत सेम म्हणायचं आहे तुम्हाला, की जे मसाले जे जे न एकसारखे दिसतात ना, आपल्याला ते फक्त एकत्र भाजून घ्यायचेत. बाकी नंतर वेगवेगळे भाजायचे. जे एका आकाराचे असतात ना, ते पटकन एकसाथ भाजले जातात. तर आता मी हलक्याशा तेलावर त्यांना भाजत आहे. जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटात लगेच आपल्याला काढून घ्यायचं. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मग मी काढण्याचा व्हिडिओ नाही ॲड केला. बट सेम मीडियम गॅसवर हलकं-हलकं भाजायचं. नंतर आता तेलामध्ये मी जे मोठे-मोठे खडे मसाले आहेत ना, ते टाकत आहे. जसं की चक्री फूल टाकत आहे, हिरवी वेलची टाकत आहे आणि मोठी वेलची टाकत आहे. ह्या तिघांना पण आपल्याला चांगलं भाजायचं. आता फक्त हे 3 खडे मसाले आहेत ना, ह्याला थोडंसं 1-2 मिनिट एक्स्ट्रा भाजायचं, कारण की हे थोडे मोठे पण आहेत. ह्याला गरम व्हायला थोडा टाईम लागतो. तर हे झाल्याच्या नंतर आता परत मी थोडंसं तेल ॲड केलंय. एवढं लक्षात ठेवा, की प्रत्येक मसाल्याला ॲड करताना अर्धा-अर्धा चमचा अराउंड तेल टाकायचं. जास्त तेल नाही टाकायचं, पण थोडं टाकायचं, जेणेकरून मसाले पटकन गरम होतात आणि चांगले भाजले जातात. आणि हे जे तेजपत्ता आहे ना, ह्याला पटकन अर्ध्या मिनिटाच्या आत काढून घ्यायचं. बघू शकता पलटतानाच की लगेच थोडे-थोडे काही-काही लाल व्हायला लागलेत. तर फक्त हलकंसं गरम करायचं, बाकी नाही करायचं. तर हे काढून घेतलं, की आता परत आपण थोडंसं तेल टाकूयात आणि त्या तेलामध्ये आता आपण तमालपत्रासोबत मी दाखवलं होतं दगडफूल, तर दगडफूल टाकायचं आणि त्यालाही अर्ध्या मिनिटाच्या आसपास फक्त गरम होईपर्यंत भाजायचं. जास्त वेळ भाजायचं नाही आणि मग नंतर काढून घ्यायचं. आता इथे काय झालं होतं ना, माझ्याकडनं एक क्लिप जी आहे ना ती मिस झाली. जी जायपत्री आणि मायपत्री टाकतानाची क्लिप आहे, तर ती मी ॲड नाही केली. पण ह्याला पण सेम करायचं. अर्धा चमचा तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये हे 2 दिसणारे जे सेम जिन्नस आहेत ते टाकून एक जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिटं भाजायचं. ह्याला थोडंसं भाजायला वेळ लागतो. तर फक्त तेवढी क्लिप मिस झाली, पण सेम थोडंसं तेल टाकून तुम्ही भाजून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलले होते, की मी बडीशेप टाकायला विसरले होते, सगळ्यात पहिलं सुरुवातीला जिरे टाकताना. तर आता मी परत त्याला भाजून घेते. परत सेम ते पदार्थ जे होते ते बिना तेलाचे भाजले होते. तर सेम मी आता बडीशेप पण बिना तेलाची भाजते. तर जेव्हा तुम्ही जिरे, शहाजिरे वगैरे भाजताल ना, तेव्हाच तुम्ही बडीशेप ॲड करून टाका त्याच्यामध्ये. आता आपण काय करणार आहोत, थोडंसं तेल जास्त घेतलंय, म्हणजे बघू शकता 1 ते 1.5 चमचा तेल आहे. आता त्याच्यामध्ये आपण दालचिनी भाजून घेऊ. दालचिनी भाजायला 2 मिनिटं अराउंड टाईम लागतो. ह्याच्यामध्ये ना हे स्पेसिफिक मी का सांगते ना तुम्हाला, की अर्धा मिनिटं भाजा, 1 मिनिटं भाजा. त्याचं कारण फक्त एवढंच आहे, की काही-काही मसाले जे आहेत ते लवकर भाजले जातात आणि काही-काही जे आहेत थोडा टाईम लागतो भाजायला. आणि टू बी ऑनेस्ट सगळा खेळ पूर्ण आणि पूर्ण भाजण्यावरच आहे, की तुम्ही कशाप्रकारे मसाले तुमचे भाजताय त्याप्रमाणे तुमच्या मसाल्याची चव ठरते. म्हणून तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करते, की काही घाई न करता हळू एकदम मध्यम आचेवर सगळे मसाले भाजून घ्या. आता मी इथे काय केलं, थोडं जास्त तेल टाकलं. तर जास्त तेलामध्ये आपल्याला सुंठ, हळद आणि हिंग हे 3 तळून घ्यायचेत. आता मी सुंठ झालेत, त्याच्यानंतर आता मी हे टाकले, हिंग टाकलेत. तर हिंग तुम्ही बघू शकता लगेच फुलायला लागतात. जसेच ते फुलले, खाली वर करून घ्यायचे आणि त्यांना मग बाजूला काढायचं. जास्त वेळ भाजत नाही बसायचं. फक्त फुलसतर वाट बघायची. आणि मग त्याच तेलामध्ये मी आता जायफळ पण भाजून घेते. जायफळ पण लगेच भाजलं जातं. थोडेसे बारके तुकडेच असल्यामुळे ते पटकन भाजले गेले. मग तेही आपल्याला काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण हळकुंड टाकायची. हळकुंडला थोडंसं 1-1.5 मिनिटं भाजा. त्याला थोडासा टाईम लागतो भाजायला, कारण की ते फक्त तेल शोषून घेतं पटकन, पण भाजलं जात नाही. तर एक अर्धा 1 मिनिटं थोडं जास्त भाजा आणि मग नंतर तेही काढून घ्या. आता त्याच्यानंतर मी काय केलंय, त्याच्यासोबत थोडंसं तेल पण काढलंय. हलकंसं तेल ठेवलं कढईमध्ये आणि मग त्याच्यामध्ये आता मी धने टाकत आहे. धने जे आहेत ना, त्याला पण आपल्याला 1.5 ते 2 मिनिटं भाजायचं आहे. धण्याचा जेव्हा वास सुटायला सुरुवात होते ना, किंवा ते तडतड उडायला लागतात ना, मग तेव्हा समजून घ्यायचं की आपले धने भाजून झालेत. आणि धने भाजून झाले की त्याला फक्त गार करायला एका भांड्यात काढून ठेवा साईडला, म्हणजे आपल्याला मसाला भरताना सोपं पडेल. आणि मग आता खोबरं आहे. खोबऱ्याला मी तेल टाकलेलं नाहीये, कारण की खोबऱ्याला ऑलरेडी आपलं स्वतःचं तेल असतं. त्याच्यामुळे तुम्ही फक्त बिना तेलाचं खोबरं भाजा. खोबरं भाजायला थोडासा हलका टाईम लागतो, म्हणजे जास्त टाईम लागतो म्हणता येईल, कारण की ते पटकन भाजलं जात नाही आणि खोबऱ्याची क्वांटिटी पण जास्त आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड करून भाजू शकता. नाहीतर मग एकाच पार्टमध्ये भाजत असाल तरी फक्त मीडियम गॅसवर आपोआप त्याला भाजून द्या. म्हणजे जास्त फास्ट गॅसवर भाजू नका. आणि जर का भाजता येत नसेल तर तुम्ही माझ्यासारखं 2 चमचे घेऊन पण भाजू शकता, जेणेकरून ते एकजीव एकत्र होऊन जातं. तर बघू शकता आपल्याला अशा पद्धतीमध्ये खोबरं भाजायचं. जास्त काळंही नाही केलं मी आणि पूर्ण पांढरं पण नाही ठेवलं. आणि नंतर आता ह्याच तेलामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आता मी मिरच्या भाजून घेते. मिरच्या भाजताना फक्त एक काळजी घ्या, की जेवढ्या कढईत मिरच्या बसतील किंवा जेवढ्या तुम्हाला मिक्स करता येतील ना भाजताना, तेवढ्याच मिरच्या टाका, जास्त टाकू नका. मी 2-3 बॅचमध्ये थोडे-थोडे करत भाजून घेतले, 2 चमचे असे मिक्स करून. तर तुम्ही त्याप्रमाणेच भाजा, जेणेकरून आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या सगळ्या एकसारख्या भाजल्या जातील. जास्त टाकल्या तर मग काय होतं ना, की आपल्या मिरच्या युजुअली खालच्या ज्या आहेत त्या भाजल्या जातात आणि वरच्या तशाच राहतात. त्यामुळे जेवढ्या कढईत बसतील तेवढ्याच भाजा.
आता बेडगी मिरची भाजून झाल्याच्या नंतर मी आता इथे लवंगी मिरची टाकून भाजत आहे. फक्त मी तुम्हाला परत एकदा सांगते, मिरचीचं जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. त्याच्याच सोबत जर का तुम्हाला वाटत असेल की 2 किलो 2.5 किलोचा मसाला जास्त आहे तुमच्या घरासाठी, तर तुम्ही काय करू शकता, अर्धं-अर्धं प्रमाण घेऊ शकता. की 2 किलो मिरच्या आहेत तर 1 किलो मिरची घ्या. त्याच्यानंतर मग तुम्ही बेडगी मिरची पण थोडी घ्या. अशा टाईपमध्ये करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण प्रमाण ॲड करते. तर आता बघू शकता सगळे गरम मसाले मी एका परातीत काढलेले आहेत. धने चांगले थंड करून घेतलेत. नंतर खोबरं आहे. त्याच्यानंतर ही हळकुंड, सुंठ, जे हिंग वगैरे आहे ते एका साईडला एकसारखे जिन्नस दिसणारे एकाच याच्यामध्ये काढलेले आहेत. आणि त्याच्याच व्यतिरिक्त जो आपण सुरुवातीला कांदा भाजायला ठेवला होता ना, तो हा कांदा आहे. बघू शकता जास्त काळाही नाही केलाय, ब्राऊन पण नाही केलाय, पण पूर्ण एकजीव भाजलेला आहे. अशा टाईपमध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. फक्त जेव्हा पण तुम्ही मसाले भाजता ना, तेव्हा आधीमध्ये कांदा फक्त हलवत राहा, जेणेकरून तो एकजीव भाजला जाईल. आता मी तुम्हाला जे बोलले होते कंडापला न्यायची तयारी करायची, तर त्यासाठी काय केलंय मी, खोबरं वेगळं पिसून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये पाणी न टाकता. त्याच्यामध्ये तेल असल्यामुळे ते गरम गरम पिसलं होतं मी, म्हणून त्याचं तसं पातळ पातळ दिसत आहे. बाकी याला पाणी टाकलेलं नाहीये बिलकुल पण. त्याच्यासोबत मी काय केलेलं आहे, लसूण आणि कांदाही बिना पाण्याचा वाटून घेतलेला आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय आहे ना, भाजायचं कारण फक्त एवढंच आहे की जेव्हा आपण कांदापला नेतो तेव्हा आपल्या मिरच्या आणि बाकीचे मसाले पटकन वाटले जातात, पण खोबरं वाटायला थोडा टाइम लागतो, कारण का त्याच्यामध्ये तेल असतं, त्याला भाजताना तेल सुटतं म्हणून. तर हा कांदा आहे जो बिना पाण्याचा वाटून घेतलाय मी. त्याच्यानंतर हे दोन मी काय करणार आहे ना, ह्याच्यामध्येच टाकणार आहे डब्यामध्ये, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी वेगळे ठेवले होते. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे मी, जसं तुम्हाला म्हणले की मिठाचं काही प्रमाण नाही आहे, मीठ तुम्ही अंदाजे तुमच्याप्रमाणे घेऊन जाऊ शकता. जेव्हा ते मसाला वाटतील तेव्हा वाटताना ते लोक एकत्र करून आपला मसाला व्यवस्थित जो आहे तो वाटून देतात. आता हे जे तिन्ही आहे, खोबरं, लसूण आणि कांदा, एका डब्यात एकत्र करते आणि मिठाचा डबा युजली मी वेगळाच ठेवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा पण आपण मसाला कांडापला घेऊन जातो तेव्हा जाताना फक्त एक काळजी घ्यायची की आपल्याला जो आपली मिरच्या आहेत, गरम मसाले आहेत, ते प्रॉपर थंड होऊ द्या आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही पिशवीत भरा, जेणेकरून त्याला एक मॉइश्चर येतं बघा गरम गोष्टींचं, की आपण प्लास्टिक लगेच मॉइश्चर पकडतं, थोडंसं ओलसरपणा, ते होऊ नये म्हणून मी त्याला थंड होऊन दिलं. मग त्याच्यानंतर मी भरले पिशवीमध्ये, मिरच्या वेगळ्या भरल्यात आणि गरम मसाले वेगळे भरलेत. तर आता बघू शकता सुरुवातीला त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये फक्त मिरच्या टाकल्या. मिरच्या टाकून ते पूर्ण वाटतात आणि ते मिरच्या वाटत आल्या की मग त्यांनी बाकीचे मसाले टाकले आणि मग नंतर ते मिक्स करतात कांदा, खोबरं आणि लसूण त्याच्यामध्ये. आता ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि इथपर्यंत जर का खरंच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून थँक्यू. तुम्ही अशा पद्धतीने जर का मसाला बनवला तर मी गॅरंटी देऊ शकते की 1.5 ते 2 वर्ष मसाला कुठेच जात नाही. खूप चांगला राहतो, कलरही तसाच राहतो आणि चवही तशीच राहते. अप्रतिम झणझणीत आणि छान मसाला झालेला आहे. आणि ह्याच व्यतिरिक्त जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अशाच व्हिडिओ पुढे पण टाकत राहणार आहे. तर प्लीज स्टे ट्यून आणि थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.